नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सर्वात मोठ्या बातमीनं. शरद पवार यांनी अतिशय मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. 2004 साली छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. हा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय. शिवाय अजित पवार नौखे होते, त्यामुळे त्यांना त्यावेळेस मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रश्नच नव्हता. हा खुलासा शरद पवार यांनी केलाय. 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाची संधी सोडली. ही टीका पवारांवर अनेकदा होते, त्यावर त्यांनी हा खुलासा केलाय. शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुपला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट आता केलेला आहे. मुख्यमंत्री ते कोण चालवणार त्याच्यामध्ये याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं. अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते, पण जे इतर नावं होती, विशेषतः छगन भुजबळ होते, आणखीन काही होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटलं नाही. त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. आज नाही, उद्या, लगेचच्या लगेच नाही. आणि त्याचा परिणाम स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो नसतो.